15,000च्या विशाल मुघल सैन्यावर फक्त 7 मराठे का तुटून पडले? काय घडलं होतं त्या दिवशी? नेसरीच्या खिंडीत आणि स्वराज्याच्या एका सरणोबताने महाराजांच्या एका शब्दाखातर स्वतःच्या प्राणाची आहुती का दिली? चला जाणून घेऊया स्वराज्याचे दुसरे सरणोबत प्रतापराव गुजर यांची ज्वाज्वल्य आणि थरारक शौर्यगाथा. भोसले घराण्याचे निष्ठावंत आणि अथक पराक्रमी असलेले कुडतोजी गुजर त्यांचा अफाट युद्धकौशल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना प्रतापराव हा किताब दिला आणि स्वराज्याच्या सरणोबत पदाची वस्त्रे सोपवली. साल्हेरच्या मैदानावर जेव्हा मुघलांच्या बलाढ्य सैन्याने हल्ला केला तेव्हा प्रतापराव गुजर यांनी गनिमी काव्याने जोरावर मुघलांची दाणादाण उडवली. साल्हेर असे वा उमराणीची लढाई प्रतापरावांचं नाव ऐकताच शत्रूंची गनिमी कावा फिका पडत असे. उमराणीच्या युद्धात त्यांनी मुघल सरदार बहलोल खानाला चौफेर घेतले आणि पुरता पराभव केला. पण इथेच इतिहासाला एक वेगळे वळण मिळाले. उमराणीच्या युद्धात पराभूत झालेल्या बहलोल खानाने प्रतापरावांसमोर गयावया केली. पुन्हा स्वराज्याकडे वाईट नजरेने पाहणार नाही अशी शपथ घेतली. दिलदार प्रतापरावांनी त्याला जिवंत सोडून दिले. पण दृष्टांचा स्वभाव कधी बदलत नाही. स्वराज्यातून बाहेर पडताच बहलोल खानाने पुन्हा सैन्याची जमाजमाव केली आणि स्वराज्यावर चाल केली. ही बातमी जेव्हा छत्रपतींपर्यंत पोहोचली तेव्हा महाराज अत्यंत संतापले. त्यांनी सरणोबत प्रतापरावांना एक खरमरीत पत्र पाठवले. पत्रात लिहिले होते, तुम्ही बहलोल खानाला सोडलेच कसे? ज्याला मारल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका. महाराजांचे हे शब्द सरणोबत प्रतापरावांच्या जीवावर आले. आपल्या एका निर्णयामुळे स्वराज्यावर हे संकट आले या विचाराने त्यांचे मन तडफडू लागले. तारीख होती 24 फेब्रुवारी 1674. कोल्हापूर जवळील नेसरीच्या खिंडीत बहलोल खान 15 ते 20 हजार सैन्यासह तळ ठोकून बसला होता. प्रतापराव गुजर आपल्या सैन्यासह तिथे पोहोचले. पण सैन्याला शत्रूच्या इतक्या मोठ्या वेड्यात झोपून देणे प्रतापरावांना मान्य नव्हते. स्वतःच्या चुकीचे प्रायश्चित्त स्वतः घ्यायचे हा निर्णय त्यांनी केला. प्रतापरावांनी आपल्या घोड्याला टाच मारली आणि त्यांच्यासमोर निघाले 6 निष्ठावंत मावळे, विसाजी बल्लार, गिपाजी राऊतराव, विठ्ठल पिलदेव, अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल आणि विठोजी शिंदे. जेव्हा 7 वीर 15,000 मुघल सैन्यावर तुटून पडले, तलवारीचा कडकडाट झाला, रक्तांच्या नद्या वाहिल्या. 7 मराठ्यांनी शत्रूच्या सैन्यात अशी दहशत निर्माण केली की मुघल सैनिक थरथर कापू लागले. शत्रूंची मोडकी छाट्यात हे बहलोल खानाजवळ आतेही वीर स्वराज्यासाठी धारात येथे पडले. या 7 वीरांच्या बलिदानाची बातमी जेव्हा शिवछत्रपतींना समजली तेव्हा महाराजांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. स्वराज्याचा एक महान सेनापती आज काळाच्या पडद्याआड गेला होता. राजाच्या एका शब्दाखातर स्वतःचे प्राण लावणारे हे 7 वीर आजही आपल्या हृदयात अजरामर आहेत. बंधूंनो, प्रतापराव गुजर आणि 6 मावळ्यांचे हे बलिदान तुम्हाला कसे वाटले? कमेंटमध्ये